जण 4-5 जण महिलांनी, तर त्यांच्या माणसांनी माझे कपडे फाडून मारून आणून आमचा एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे. तरी नाही संजीवनी वाघ आहे, तिने जाणीवपूर्वक ठरवून हे जातीय दंगल, जातीय वाद, जातीय तेढ निर्माण करण्याचे काम ती करत आहे. सदर महिलेचे कोणीही कपडे फाडलेले नाही. माझं आव्हान आहे, कोणीतरी तो व्हिडिओ दाखवावा की आमचा एखादा आम्ही सुद्धा दांडे उचलू शकतो. फक्त तुमच्यासारखा जातीवाद आम्हाला करायचा नाहीये. 2 दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातील चिखला या गावामध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये अशी मागणी करण्यासाठी गेलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या अंगावरील कपडे फाडण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात तसेच सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. सरपंचांच्या चिथावणीवरून हल्ला झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संध्याकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही समाजकंटक उचलत होते, त्याचा विरोध आम्ही केला 4-5 जण महिलांनी, तर त्यांच्या माणसांनी माझे कपडे फाडून मारून आणून आमचा एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे. तरी माझ्या सगळ्या मराठी समाज बांधवांना विनंती, तुमच्या बहिणीसाठी तुम्ही चिखल्यामध्ये यावे म्हणून लवकरात लवकर हात जोडून विनंती माझ्या सगळ्या भावांना. मनोज जरांगे पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पीडित महिलेची विचारपूस देखील केली आहे आणि हल्लेखोरांना इशाराही दिलाय. जरी आम्ही इथं कमी संख्येनं आहेत म्हणून तुम्ही जर अन्याय करणार असलात तर राज्यात नंबर 1 ला आम्ही आहेत. आम्ही सुद्धा दांडे उचलू शकतो. फक्त तुमच्यासारखा जातीवाद आम्हाला करायचा नाहीये. तुमच्यासारखा माज आम्हाला जातीचा नाहीये. आमच्यावरती छत्रपतींचे संस्कार आहेत म्हणून आम्ही जातीवाद करत नाहीयेत. आम्हाला त्या वाटावर आणू नको. कपडे फाडून बलात्काराची केस टाकून राहिले, पण आम्ही लाईव्ह होतो ना तिथं, आमच्या महिला होत्या ना तिथं, आम्हीच होतो तिथं, माणसं आमची कोणीच नव्हती ना. तिला आवरण्यासाठी महिला गेल्या, तिने स्वतःवरून कपडे फाडून घेतले. सगळे पोलीस प्रशासन सगळे तिथं होते, कोणीच कमी नव्हतं तिथं की असं याची कमी होती म्हणून. कपडे फाडतानाचा व्हिडिओ त्याने टाकला का? कपडे फाडे त्यानं सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. त्याने सगळं 6 तारखेला 2 दिवस गाव पातळीवर गावाची मिटिंग घेतली. गावातील आमच्या चिखला गावातील वंजारी समाजाचे, मराठा समाजाचे, माळी, सुतार, लोहार सर्व जाती धर्माच्या लोकांनी बोलवलं, सर्वांना बोलवलं मंदिरामध्ये गावातील, व त्यांना ती परिस्थितीची जाणीव करून दिली. सगळ्या लोकांचं, गावकऱ्यांचं एकच मत आलं की बा हा जो पुतळा मध्यभागी मांडलेला आहे तो आपण एका ठिकाणी कुठेतरी घेऊ याच्यासाठी, जेणेकरून मध्यभागी घेतला तर गावातला कुठलाही कार्यक्रम घेण्यासाठी अडचण निर्माण होईल किंवा भविष्यात तिथे एखाद्या कार्यक्रमामध्ये त्याच्या शेजारी, पुतळ्याच्या शेजारी वगैरे काढण्याचे काही कल्पना घडू नये भविष्यात. म्हणून हा पुतळा ग्रामपंचायतच्या आवारामध्ये मी त्यांना गावामध्ये 3 ठिकाणी जागा, योग्य ती जागा दाखवली व त्याच दिवशी मिटिंगमध्ये 7,500 रुपये मी स्वतः वर्गणी जमा केली. मी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या गावातील जितके घरं असतील त्या प्रत्येक घराने 1,000 रुपये वर्गणी आपल्याला पुतळ्यासाठी द्यायची आहे. हे असं आमचं ठरलं. तो वर्गणी सुद्धा 7,500 रुपये ती माझ्याकडे जमा आहे. परंतु हे जे संजीवनी वाघ आहे तिने जाणीवपूर्वक ठरवून हे जातीय दंगल, जातीय वाद, जातीय तेढ निर्माण करण्याचे काम ती करत आहे. सदर जी महिला आहे त्या महिलेचे सगळे ठिकाणी सांगतायत की बाईचे कपडे फाडण्यात आले. अजिबात ही गोष्ट खरी नाही. सदर महिलेचे कोणीही कपडे फाडलेले नाही. माझं आव्हान आहे, कोणीतरी तो व्हिडिओ दाखवावा की आमचा एखादा माणूस, या गावचा सरपंच त्या महिलेचे कपडे फाडताना दिसत असेल तर, कपडे फाडणं तर सोडा, त्या महिलेच्या अंगाला साधा स्पर्श जर एखाद्या आमच्या माणसांनी केला असेल तर पोलीस असेल, कोर्ट असेल, हे सजा नंतर देईल. त्या माणसाला आम्ही चौकात फाशी देऊ, हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. बांधवांनो, इतक्या झुंडशाहीनं या पद्धतीनं हे पसरवण्यात आलंय की महाराष्ट्रभरामध्ये वंजारी समाजाला टार्गेट करून हा समाज पूर्णपणे खलनायक आहे, गुंड प्रवृत्तीचा आहे, हे पसरवण्याचं काम या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जात आहे. हजारो तरुण परगावातून त्या चिखला या गावात येत आहेत.
तिथं येऊन धुडगूस घालतायत. त्या गावामध्ये आता माणसं नाहीये, सगळी माणसं अटक आहे आणि तिथल्या ज्या महिला आहेत त्या महिलांसोबत गैरवर्तन त्या ठिकाणी करतायत. पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आहे, परंतु ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत, कुठली ठोस कारवाई करत नाही आणि सगळा समाज त्या ठिकाणी दहशतीखाली आहे, संपूर्ण गाव दहशतीखाली आहे. माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला ह्या गोष्टी तात्काळ थांबल्या पाहिजेत. बाहेरून येणारे जे काही टोळके आहेत त्यांना त्या गावच्या शिवावर किंवा अगदी वेशीवर थांबवलं गेलं पाहिजे. 20 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या जागेवर बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून 2 समाजाच्या पुरुष व महिला यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याने तक्रारदार महिला यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे बीबी येथे भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये अद्याप 23 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व इतर आरोपींच्या पोलीस पथकांमार्फत शोध घेण्यात येत आहे. ग्राम चिखला येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. तसेच ग्राम चिखला गावाच्या हद्दीमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 अन्वये संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने आव्हान आहे की सर्वांनी संयम बाळगावा आणि शांतता अबाधित ठेवावी. कसल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कुणालाही काही अडचण असल्यास स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा.